नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा दिवस थोडा उशिरा सुरू झाला, त्यामुळे सकाळचा शूट राहिला. पण प्रत्येक दिवस परफेक्ट असायलाच हवा असं नाही. महत्त्वाचं म्हणजे आपण जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतो का हे. सकाळी शाळेसाठी निघाले, वेळेत पोहोचले आणि नेहमीप्रमाणे काम आटपून परत आले. थोडा आराम केला कारण शरीराला विश्रांती देणं तितकंच गरजेचं असतं जितकं काम करणं. संध्याकाळी रात्रीसाठी जेवण तयार केलं. घरगुती आणि संतुलित आहार ही कुटुंबाच्या आरोग्याची पहिली पायरी असते. त्यानंतर माझा मुलगा अद्वैला फुटबॉल क्लासला घेऊन गेले. मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचं असतं. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढतो. फुटबॉल क्लासवरून आल्यावर मी जिमला गेले. आई असो किंवा कुणीही, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. कारण आपण फिट असलो तरच कुटुंबाची काळजी नीट घेऊ शकतो. आणि आजच्या व्हिडिओचा खास भाग, माझा छोटा टीचर अद्वै. लहान असला तरी प्रत्येक गोष्ट इतक्या छानपणे आणि सविस्तर समजावून सांगतो की जणू तो माझा शिक्षक आहे. मुलांकडून आपण संयम, निरागसता आणि स्पष्ट विचार शिकतो. खरं तर पालक मुलांना शिकवतात, पण अनेकदा मुलंही आपल्याला जीवनातील महत्त्वाचे धडे देतात. हेच आज पुन्हा जाणवलं. असं डायरेक्ट केलं का सगळे राईट पाय फिरतो आणि लेफ्ट पाय फिरतो आणि राईट पाय फिरतो. अरे बापरे, मला येईल का असं करता? येईल. पण सायकल नाहीये ना माझ्याकडे. कोणाची घेऊ? अन्वित दादाची चावी नाहीये ना. माझ्या जाऊन कोण ना कसा पकडायचा, हा घंटी वाजवायची हा आणि असं टर्न मारायचं. असं टर्न मारायचा. ओके. आणि असं फक्त थोडं ठेवायचं, हा थांबायचं, ऑरेंजवर यायचं हा आणि डोकं वरती हा. आणि असं जाऊ. जम्प. दिवसभराच्या धावपळीनंतर घरी येऊन 1 कप ग्रीन टी घेतली. ग्रीन टी शरीरासाठी हलकी आणि फायदेशीर असते. ती पचन सुधारते आणि शरीर रिलॅक्स करते. अशा छोट्या छोट्या क्षणात दिवस सुंदर बनतो. काम, कुटुंब, स्वतःची काळजी आणि मुलांसोबत वेळ, हाच खरा संतुलित आयुष्याचा मंत्र आहे.